मी महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका आहे, तिथे माझं छोटं गाव आहे. तिथे माझा जन्म झाला. माझं बालपण, शिक्षण सगळं तिकडेच गेलं. माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत, त्यामुळे खूप कष्टातून माझं बालपण गेलं. परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग आहे, त्यामुळे लहानपणापासून ₹2 ₹5साठी आमची शिक्षणासाठी मारामारी व्हायची. आणि आई वडील खूप काबाड कष्ट करायचे. पण पाणी नसल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे शेती पिकायची नाही. आणि त्याच्यातून मग माझं 10वी शिक्षण गावात झालं. 11वी-12वीला मी स्वतः काम करून शिकलो. परभणीमध्ये मी राहत असताना गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं. आणि शाळेमध्ये असताना स्वामी विवेकानंदांचे विचार मला खूप प्रेरित करून गेले, की आपण काहीतरी चांगलं जगायला पाहिजे, काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आणि मग त्याच्यापुढे हळूहळू एक कविता लिहायची आवड निर्माण झाली. आपण नुसते शब्द लिहितोय किंवा आपण नुसती कविता लिहितोय. मग काय करायला पाहिजे? तर मुलांना शिकवायला वेळ द्यायला पाहिजे. मग तिथं शनिवारी रविवारी सुट्टी असली की मुलांना शिकवायचो. कॉलेजमध्ये असताना खूप चांगले लोक मला भेटले, ज्या लोकांनी मला शिक्षणासाठी मदत केली, मला फीस भरण्यासाठी मदत केली. आणि एक तो कृतज्ञता माझ्या मनात होती. आणि मग मास्टर्स करत असताना माझं कम्प्युटरमध्ये मास्टर्स झालं. आणि मास्टर्स करत असताना बाबा आमटेंचे विचार माहीत पडले. आणि मग त्यांच्या विचारांनी खूप प्रेरित झालो, की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपल्याकडे जे नाही आहे याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा आपण समाजाला चांगला उपयोग कसा होईल, आपण समाजाला काय चांगलं देऊ शकतो, हा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग मास्टर्स झाल्यानंतर मी विप्रोमध्ये जॉबला लागलो. IT मध्ये जॉबला लागल्यानंतर वयाच्या दुप्पट तिप्पट पगार सुरू झाली. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर हे सगळी इथलची चकाचौंध पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर मी पुणे कधी पाहिलेलं नव्हतं. आमच्याकडे ज्या गावातून मी आलो त्या गावामध्ये 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करायचे, लेकरांचे शिक्षण थांबायचे, मुलींचे लग्न मोडायचे. आणि मग जिथे मी IT जॉबला लागलो तिथे 10-20 हजार रुपये लोक एका रात्रीत उडवायचे. आणि ते कल्चरल डिफरन्स किंवा जो भारत आणि इंडियामधला जो खूप मोठी दरी आहे ती मला तिथं अनुभवायला मिळाली. आणि मग असं वाटलं की आपल्या पगारीतून आपण गावच्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी तसं मदत करायला लागलो. आणि मग तशी मी मदत करत असताना हळूहळू बेसिक समस्या समजायला लागल्या, की मुलांचे ॲडमिशन शाळेत असतात, पण ते 8वी पर्यंत पासच करत जायचे. त्यामुळे 7वी-8वीच्या मुलाला ABCD येत नाही, 1-2 येत नाहीत. शिक्षणाचा स्तर खालवत चाललाय. आणि दुष्काळ 3-3, 4-4 वर्षाचा असतो. त्या पिरियडमध्ये 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. माझ्या गावात एक आत्महत्या झाली. माझ्या गावामध्ये आजूबाजूला खूप सारे लोक गाव सोडत होते. गाव सोडत असताना मी त्यांना म्हटलं, की तुम्ही गाव सोडताय, पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? आज जर ही मुलं नाही शिकले तर उद्या ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाहीत. बरोबर. तर ते म्हटलं, की साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे? आत्तापासून काहीतरी कामधंदा करेल, आत्तापासून काहीतरी इटभट्टी काम करेल, कुठं हॉटेलवर काम करेल, 4 पैसे कमवेल आणि रोजगार धंदा निर्माण करेल. त्यापेक्षा वाईट असं काही नाही असं मला वाटलं, की आपण उद्या 25 वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेला सेटल झालेला असू, कुठेतरी बाहेर देशामध्ये सेटल झालेला असू, पण आपलं गाव असेल का नाही माहीत नाही. आपण काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायचं? मी नाही तर कोण आणि आज नाही तर कधी या विचारांनी बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, की माझ्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय तो शिक्षणामुळे घडलाय. मी जर चांगलं शिकलो नसतो तर मी बी आज कुठेतरी गुरं ढोरवले असते. मी आज चांगला शिकलो त्यामुळे मी चांगल्या पदावर आहे, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला आहे, खूप चांगला पॅकेज मला आहे. त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. जे शेतकरी आत्महत्या करतात, जे लोक गाव सोडतायत दुष्काळामुळे, हालापेष्टांमुळे, ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यांना शिक्षणाची संधी आपण द्यायला पाहिजे. ह्या विचारांनी मग शिक्षणावर काम करायचं ठरलं. मग कधी करायचं? तर म्हटलं मग आजच करायचं, उद्या काय होईल माहित नाही. लग्न झालेलं नव्हतं, 25 वर्ष वय होतं आणि वयाच्या दुप्पट तिप्पट पगार होती. तर म्हटलं आपल्या पगारीतून जे शक्य होईल ते आपण करायचं. आपल्या पगारीतून जेवढं शक्य होईल तेवढे मुलं आपण सांभाळायचे. आणि मग साधारणतः 20 मुलांची जबाबदारी घेऊन स्नेहवनची सुरुवात झाली, की आपण एक स्नेहवन नावाचा असा प्रकल्प चालू करायचा, ज्याच्या माध्यमातून ह्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचं घर मिळेल, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, चांगला आहार मिळेल, उत्तम सुविधा मिळतील. ज्या चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा इथे मिळतील. आणि मग 2015 मध्ये स्नेहवनची सुरुवात झाली. वा. आणि पहिल्या वर्षीच 20 मुलांना घेऊन तुम्ही सुरुवात केली? हो, पहिल्या वर्षी 20 मुलांना घेऊन गेलो. तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. असे. वा वा वा. खरंच फार प्रेरणादायी सुरुवात आहे.